हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय सगळ्यांच्या आवडीचा एकदम पदार्थ, तो म्हणजेच मँगो कोकोनट आईस्क्रीम. आणि ही बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायला बघा एकदम मस्त असे दिसत आहे. जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल आणि अशीच आईस्क्रीम तुम्हाला सुद्धा घरच्या घरी बनवायची असेल, तेही अगदी 4 ते 5 साहित्यामध्ये, तर संपूर्ण रेसिपी लास्टपर्यंत बघत राहा आणि पूर्ण ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत ते फॉलो करा, म्हणजे तुमची एकदम रेसिपी परफेक्ट अशी बनेल. तर बघा, सुरुवातीला आपल्याला बनवायचं आहे नारळाची पेस्ट. तर त्यासाठी मी ओला नारळ घेतलेला आहे आणि त्याची अशी काळीवाली पाट आहे ती काढून घ्यायची आहे. आणि नारळ शक्यतो घेताना थोडासा नरम घ्यायचा आहे, म्हणजे मलाईवाला नारळ घ्यायचा आहे, एकदम कडकवाला नाही वापरायचा आहे. तर बघा, नारळ व्यवस्थित मी सोलून घेतलेला आहे. आता हा नारळ 1.5 वाटी आहे आणि हा मी ताजा नारळाचा घेतलेला आहे. शक्यतो आपल्याला जेव्हा आपण आईस्क्रीम बनवायची तर ताजा नारळ जर आपण वापरला तर ही एकदम चविष्ट अशी होते. तर आता यामध्ये काय करायचं आहे, 2 ते 3 चमचे घालायचं आहे पाणी आणि याला जेवढं आपण बारीक वाटू शकू तेवढं वाटायचं आहे. एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. तर बघा, वाटून झालेलं आहे. नारळाची पेस्ट आपली तयार आहे. आता करूयात पुढची प्रोसेस. तर बघा, त्यासाठी मी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 वाटी दूध घेतलेलं आहे. तर हे फुल फॅट दूध आहे. आता याला व्यवस्थित काय करायचं, आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. आपण आता बनवतोय इन्स्टंट रबडी. तर त्यासाठी आपण 2 वाटी दुधाचा वापर इथे केलेला आहे. आता बघा, अशा प्रकारे याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला उकळी आली की आपण यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट घालू शकतो, अन्यथा दूध फाटलं जातं. तर त्यामुळे दूध सुरुवातीला उकळून घेणं ही महत्त्वाची टिप्स आहे. आता बघा, यामध्ये मी घालते 1 वाटीपेक्षा जराशी कमी साखर. तर इथे मी पिठी साखर वापर केलेला आहे. तर पिठी साखर इथे मी बारीक करून, यात तुम्ही घरच्या घरी जी आपली नॉर्मल साखर असते तिला बारीक वाटून घेऊ शकता. तर साखर आपली आता यामध्ये घालून झालेली आहे, मिक्स करून झालेली आहे. आता मी काय करते ना, यामधलं 2 पळी दूध बाजूला काढून ठेवते, ज्यामध्ये आपल्याला कॉर्नस्टार्च मिक्स करायचं आहे. तर बघा, आता मी त्यामध्ये 2 चमचे कॉर्नस्टार्च मिक्स करत आहे, कारण आपण ही इन्स्टंट रबडीची रेसिपी बनवत आहोत, त्यामुळे इथे कॉर्नस्टार्चचा वापर करायचा आहे. तर आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग या उकळत्या दुधामध्ये घालायचं आहे आणि लगेच याला हलवत राहायचं आहे, अन्यथा यामध्ये लम्स पडू शकतात. आणि मग ह्या गुठल्या जर अगर पडल्या तर हे रबडी आपली पूर्ण एकदम बेकार होईल. तर बघा, असं स्मूथ टेक्स्चर हवं आहे आपल्याला. तर ही रबडी आपली तयार झालेली आहे. थोड्या वेळाने ही अजून घट्टसर होईल. तर याला थंड करायला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात. तर आता इथे बघा, मी असे मस्त 2 आंबे घेतलेले आहेत. तर आता यांना काय करायचं आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि आंब्याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे, आंब्याचं गर काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, आंब्याला सुरीच्या साहाय्याने मी कापून घेतलेला आहे आणि असे बारीक बारीक क्यूब करून घेत आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण आंबा काढून घेऊ ना, तर आंबा जास्त वाया जात नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण याचा पल्प काढू शकतो. तर बघा, अशा प्रकारे. तर आता या सगळ्याला काय करायचं, एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे आंब्यांचं प्रमाण अजून वाढवू शकता. तर बघा, अशा प्रकारे यांना काय करायचं आहे, मस्त असं काढून घ्यायचं आहे. आणि एक आंबा मी शेवटी वापरणार आहे जेव्हा आपण डेकोरेट करू. तर अशा प्रकारे मी सगळे आंबे व्यवस्थित काढून घेते यामध्ये. तर इथे मी टोटल 3 आंब्यांचा वापर करत आहे, 2 आता आणि 1 नंतर. तर आता आंब्याचा पल्प काढून झालेला आहे. याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि बारीक वाटून घेऊयात. यामध्ये आता सध्या वाटताना काही नाही घालायचं आहे, आपण साहित्य पुढे घालणार आहोत यामध्ये. त्याला झाकण लावूयात आणि मस्त असं बारीक स्मूथ पेस्ट बनवून घेऊयात. तर हे बघा, मस्त असा हा आमरस तयार झालेला आहे घट्टसर. अशाच प्रकारे आपल्याला ना आंब्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता यामध्ये घालूयात आपण नारळाची पेस्ट बनवून ठेवली होती, ती यामध्ये घालूयात. आणि याने काय होतं ना, जेव्हा आपण ताजा नारळ आईस्क्रीममध्ये वापरतो ना, तर आईस्क्रीमची आणि आंब्याची एकदम मस्त अशी चव येते. आता यामध्ये आपण घालूयात जी आपण तयार करून ठेवलेली रबडी. बघा, थंड झाल्यावर एकदम घट्टसर झालेली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि ही इन्स्टंट आहे, आपण फक्त 2 वाटी दुधापासून बनवलेली आहे.
आणि जर तुमच्याकडे मलाई अवेलेबल असेल तर थोडीशी यामध्ये मलाई घातली तर याचा जो फ्लेवर आहे तो अजून मस्त येईल. आता याला काय करूया, झाकण लावूयात आणि याला बारीक असं वाटून घेऊयात. तर आपलं वाटण बारीक करून झालेलं आहे. आता एक मी कंटेनर घेतलेला आहे ज्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम साठवायची आहे, स्टोअर करायची आहे. त्या कंटेनरमध्ये सगळं मिश्रण ओतून घेऊयात आपण. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हवं आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. आता काय करूयात, कंटेनरला सिल्वर फॉईलने असं कवर करून घेऊयात. तर हे खूप गरजेचं आहे. सिल्वर फॉईल जेव्हा आपण इथे लावतो ना, तर काय होतं की यामध्ये जे आईस क्रिस्टल आहे ते कमी तयार होतात आणि आईस्क्रीम सेट होते. तर याला आता आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊयात. तर मी इथे 2.5 तास फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे. आता बघूयात 2.5 तासाच्या नंतर कशाप्रकारे आपली आईस्क्रीम जमलेली आहे. तर फॉईल याचा काढून घ्यायचा आहे. तर 2.5 तासामध्ये पूर्णपणे जमलेली नाही आहे, थोडीशी हलकी हलकी जमलेली आहे. तर अशीच आपल्याला हवी आहे. आता तेच मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा याला फिरवून घेते. म्हणजे काय होईल की अजून स्मूथ होईल आणि जर यामध्ये आईस क्रिस्टल झाले असतील तर ते सुद्धा एकदम मस्त बारीक होऊन जातील. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, याला डबल वाटून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं की जेव्हा आपण आईस्क्रीम पहिल्यांदा डायरेक्ट सेट करायला ठेवतो तर मग व्यवस्थित सेट होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, असं डबल वाटून घ्यायचं आहे. तर आता याला मी वाटून घेते आहे. 1-2 मिनटं बस मिक्सर चालू बंद करून याला हलकंसं वाटून घ्यायचं आहे. बघा एकदम स्मूथ अशी प्युरी तयार झालेली आहे, मस्त अशी. आता आपल्याला ज्यामध्ये आईस्क्रीम साठवायचं त्यामध्येच आपण याला पुन्हा ओतूयात. तर मी तेच कंटेनर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळी पेस्ट घालून घेते अशा प्रकारे बघा. तर आपण या मिश्रणापासून जवळजवळ 1.5 किलो आईस्क्रीम तयार करू शकतो. कारण जे आपण इन्ग्रेडियंट इथे वापरलेले आहेत त्या सगळ्यांचं प्रमाण 1.5 किलोच्या आसपास आहे. आता बघा सजावटीसाठी यामध्ये मी घालते थोडेसे, जो मी एक आंबा बाजूला ठेवला होता तो इथे मी घालून घेते डेकोरेशनसाठी. तर तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही तुमच्या वेगळ्या प्रकारे सुद्धा याला डेकोरेट करू शकता. पण असं जेव्हा आपण आंबे वरून घालतो ना, तर जेव्हा आईस्क्रीमची बाईट खाणार ना, तर आंब्यांची त्यामध्ये टेस्ट येणार आणि त्यामुळे याचा फ्लेवर अजून एनहान्स होईल. म्हणून यामध्ये काय करायचं, थोडेसे असे आंबे घालायचे आहेत. आता यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घालते आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरीही चालेल, पण मी घालते कारण हे दिसायला सुंदर दिसतं आणि एकदम मार्केटसारखं लुक येतं. त्यामुळे इथे मी थोडंसं घालत आहे. तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप वरून थोडेसे असे घालून घेत आहे. बघा बऱ्यापैकी घातलेले आहेत. आता काय करायचं आहे, याला सिल्वर फॉईलने कवर करून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित असं कवर करायचं आहे. तर तोच सिल्वर फॉईल मी जो वापरलेला पहिल्यांदा तोच इथे परत वापरत आहे. असं कवर करून घ्यायचं आहे आणि याला एकदम मस्त सिक्युअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती टाईट असं झाकण लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा आपण सिल्वर फॉईल लावून झाकण लावतो तर आपली जी आईस्क्रीम आहे ती एकदम परफेक्ट अशी सेट होते. अजिबात घट्ट किंवा मग अजिबात एकदम खराब अशी होत नाही आणि परफेक्टली सेट होते. तर झाकण व्यवस्थित बघा मी लावून घेतलेलं आहे. आता याला बंद करूयात आणि याला फ्रीझरमध्ये ठेवून देऊयात. तर फ्रीझरमध्ये इथे मी रात्रभर ठेवलेलं आहे. मी दुपारी ही आईस्क्रीम बनवायला घेतलेली, तर बनवता मला इथे 5 ते 6 वाजलेले. तर मी याला रात्रभर आता ठेवून दिलेलं आहे आणि आता मी दुपारच्या वेळेला बघा तुम्हाला काढून दाखवत आहे. तर हे बघा एकदम मस्त अशी आपली आईस्क्रीम जमलेली आहे. अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि दिसायलासुद्धा एकदम मार्केटसारखी दिसत आहे. बघा मी तुम्हाला काढून दाखवते आणि निघते बघा एकदम कशी मस्त, एकदम मलाईदार अशी ही आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही याला खाणार तर याची चव एकदम मस्त आहे. कोणी म्हणणार सुद्धा नाही की आपण घरच्या घरी बनवलेली आहे, एवढी याची चव मस्त लागते. तर मँगो कोकोनट आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.